मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74, तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64. संगमनेर शहरामध्ये महावितरण कंपनीचे 20व्या वर्धापन दिनानिमित्त 5 जून रोजी सकाळी 11 वाजता विद्युत सुरक्षा सप्ताह आणि जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅली पॉवर हाऊस इथून सुरू होऊन नवीन नगर रोड, लिंक रोड, नवघर गल्ली, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट बाजारपेठ, नगरपालिका चावडी, तसेच अशोक मामा चौक, मोमिनपुरा, शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक, शेवट MSCB ऑफिस इथे रॅलीची समाप्ती झाली आहे. यावेळी रॅलीमध्ये कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार, उपकार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, सहाय्यक अभियंता राजेंद्र शिंदे, सहाय्यक अभियंता चेतन लिहे, तसेच MSCBचे सर्व कर्मचारी आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांनी C24 तासशी बोलताना म्हटलंय की या रॅलीचं आयोजन करण्यामागचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आहे आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती, वीज बचतीचं महत्त्व, विद्युत अपघात शून्य करण्यासाठी माहिती प्रसार महावितरण कंपनी संगमनेर विभाग हे विद्युत सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅली काढण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 1960 मध्ये MSCB स्थापन झालेलं होतं, परंतु 2005 मध्ये महावितरण ही शासकीय कंपनी म्हणून स्थापन झालेली आहे. त्याला दिनांक 6 जून 2025 रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने वर्धापन दिन 20वा आपण साजरा करत आहोत व त्याच अनुषंगाने ग्राहकांमध्ये एक जनजागृती करावी या उद्देशाने आज आपण ही रॅली आयोजित केलेली आहे. याचा मूळ उद्देश म्हणजे विद्युत सुरक्षा सप्ताह असा आहे. आज आपण बघतो की ऍक्सिडेंटचं प्रमाण हे रस्त्यांचं व विद्युतचं हे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. तर जनरली पब्लिकला विद्युत बद्दल काही माहिती नसतं, विद्युत अपघात कसे टाळावे याची कल्पना नसते. तर त्यामुळे विद्युत सुरक्षा कशी पाळावी, त्याचे काय नियम असले पाहिजे, काय काय सुरक्षता घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे, यासाठी आपण जवळपास 41 बॅनर बनवलेले आहे. काय काळजी घेतली पाहिजे त्या उद्देशाने संपूर्ण गावामध्ये आपण ही रॅली काढणार आहे. या निमित्ताने आज 20 वर्ष पूर्ण होत आहे आणि ग्राहकांनी वीज कशी वापरायला पाहिजे किंवा मग वीज चोरी होते यावरही आज आपण काय म्हणणार आहात? वीज बचत कशी करावी किंवा विजेची आज कमतरता भरपूर प्रमाणात जाणवत आहे. वीज तयार होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की प्रामुख्याने कोळसा वापरला जातो व त्याच्यामुळे कोळशाचं प्रमाण कमी होत आहे जमिनीमधून. व अशा वेळेस वीज बचत कशी केली पाहिजे याची आपण या ठिकाणी सांगणार आहोत. काय कशी वाचवायला पाहिजे, काय नागरिक पाहत आहे आपल्याला? वीज बचतीचे बरेच प्रकार आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला घरामध्ये गरज नसेल त्यावेळेस आपण ते उपकरण बंद केलेले पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा दुसरा माणूस असतो, परंतु तो दिवसभर किंवा रात्रीच्या वेळेस संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आपल्या घरातले सर्व उपकरणं चालू ठेवतो. तर त्याच्यातून बचत करता येईल. त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये आज बघतो तर गरज नसताना विद्युत मोटारी वापरल्या जातात.
की ज्याला गरज नसेल तो आज ऑटो स्टार्टर बसवलेला असतो आणि मग तो पंप वीज आमची आल्याबरोबर चालू होते व पाणी शेताला न जाता तो बाहेर काढून दिले जाते. याचा प्रामुख्याने मला असं वाटतं की संगमनेर व नगर, नाशिक हे 2 जिल्हे असे आहेत की या ठिकाणी विद्युत ग्राहकांनी शेतकऱ्यांनी आपले सगळ्यांनी आता विद्युतचा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तर त्यांनी आपले ऑटो स्टार्टर्स काढावे जेणेकरून विजेची फार मोठी बचत होईल. हे शेतकऱ्यांना माझं फार आव्हान आहे या ठिकाणी. आज आपण महावितरणचा 20वा वर्धापन दिवस साजरा करतोय. महाराष्ट्र आपल्या महावितरणचे जे आपले व्यवस्थापकीय संचालक आहेत लोकेशजी चंद्र साहेब यांनी अ, महावितरण अपघात शून्य आणि महाराष्ट्र विद्युत अपघात शून्य हे ध्येय अवलंबून 1 जून ते 6 जून हा विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने आज आपण संगमनेर विभागाअंतर्गत ही विद्युत सुरक्षा सप्ताह, विद्युत बचत आणि वसुंधरा संवर्धन ही रॅली आयोजित केलेली आहे. या रॅलीचं आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की ग्राहकांनी आजच्या आधुनिक जीवनामध्ये वीज ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि विजेचा वापर करताना ती कशी सुरक्षित वापर करावी हा एक या रॅलीचा उद्देश राहणार आहे. आणि ग्राहकांनी यासोबत अधिकृत जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडनंच योग्य वायरिंग करून घ्यावी. अधिकृत ठेकेदाराकडनंच आपले जे इन्स्टॉलेशन आहे ते करून घ्यावे. या माध्यमातून आज आपण या ठिकाणी रॅलीचे आयोजन केलेले आहे. ही रॅली आज या संगमनेर पॉवर हाऊस पासून सुरू होऊन नवीन नगर रोड, बाजारपेठ आणि बस स्थानक या ठिकाणी समारोप त्याचा होणार आहे. धन्यवाद. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.